नमस्कार, मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, धाराशिव. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट या विषयातील स्टेटमेंट क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला लेफ्ट साईडला जो क्वेश्चन पेपर दिला तो या ठिकाणी पाहून राईट साईडला आन्सर शीट मध्ये या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. सर्वप्रथम तुम्हाला हा बी कॉलम नंबर रॉ याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट हेडिंग या ठिकाणी कॅप्स लॉक ऑन करून कॅपिटल मध्ये टाईप करून घ्यायचे. पुन्हा त्याच्यानंतर B4 मध्ये या ठिकाणी फिगर इन केजेस टाईप करायचं. B5 मध्ये सिरियल नंबर, C5 मध्ये स्टेट्स, डी कॉलम सोडून द्यायचा, ई मध्ये यायचं, ई मध्ये या ठिकाणी प्रोडक्शन टाईप करायचं, पुन्हा F सोडायचा, G मध्ये या ठिकाणी कंस्पेशन या ठिकाणी टाईप करायचं. त्याच्यानंतर B6 सोडायचं आहे, C6 सोडायचं आहे, D6 देखील सोडायचं आहे. त्याच्यानंतर E6 मध्ये यायचं, या ठिकाणी तूर डाळ टाईप करायचे. त्याच्यानंतर F6 मध्ये मूग डाळ, त्याच्यानंतर G6 मध्ये या ठिकाणी तूर डाळ आणि S6 मध्ये या ठिकाणी मूग डाळ अशा पद्धतीने टाईप करून घ्यायचं. आणि त्याच्या खालीच या ठिकाणी B7 मध्ये फक्त 1 नंबर टाईप करायचा आहे आणि C मध्ये या ठिकाणी तुम्हाला स्टेजची नावे या ठिकाणी टाईप करून घ्यायची आहेत आणि डी कॉलम मध्ये डॉट्स या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचे आहेत. आणि जे आकडे तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन पेपर मध्ये दिले तेच या ठिकाणी तुम्हाला राईट साईडला आन्सर शीट मध्ये या ठिकाणी टाईप करून घ्यायचे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी फॉर्मॅटिंग वरती वळायचं आहे. ओके, त्यासाठी काय करायचं, आपल्याला सिरियल नंबर जे आपण टाईप केले नव्हते आता ते आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी 1 पासून ते 8 या ठिकाणी म्हणजे B7 पासून ते 14 पर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या एरो वरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे व एकदम शेवटी यायचं आहे. शेवटी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फिल ऑप्शन दिसेल, याच्यावरती यायचं आहे. त्याच्यानंतर सिरीज मध्ये जायचं आहे. या ठिकाणी स्टेप व्हॅल्यू आपली या ठिकाणी 1 आहे व स्टॉप व्हॅल्यू आपली क्वेश्चन पेपर मध्ये 8 आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी 8 टाकायचं आहे. ओके बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सिरियल नंबर्स घ्यायचे आहेत. आपल्याला 40च्या लेटर मध्ये सिरियल नंबर टाईप करायचे नाहीत, आपल्याला फिल मध्ये जाऊनच घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी या कॉलमची विड्थ या ठिकाणी तुम्हाला अंदाजे या ठिकाणी वाढवून घ्यायची आहे. ओके, त्याच्यानंतर सी कॉलम मध्ये यायचं, सी कॉलम देखील तुम्हाला अंदाजे वाढवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर डी कॉलम या ठिकाणी तुम्हाला अंदाजे या ठिकाणी लहान करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर E, F, G, H हे चारही कॉलम सिलेक्ट करायचे. या चारही कॉलमची साईज एकच आली पाहिजे, त्याच्यामुळे हे चारही कॉलम सिलेक्ट करायचे. या चारही कॉलम मधल्या एका कॉलमची जरी विड्थ आपण या ठिकाणी वाढवली, या चारही कॉलमची सेम या ठिकाणी विड्थ ऑटोमॅटिकली वाढते. ओके, आता आपण या ठिकाणी कॉलमची साईज वाढवून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सिरियल नंबर सिलेक्ट करायचा आहे. B56 या ठिकाणी सिलेक्ट करायचं. सिरियल नंबर B56 सिलेक्ट करायचं, याला मर्ज सेंटर करायचं. त्याच्याबरोबर स्टेट सिलेक्ट करून C56 D56 सिलेक्ट करायचं, याला मर्ज सेंटर करायचं. त्याच्यानंतर प्रोडक्शन E5F5 सिलेक्ट करायचं, मर्ज सेंटर करायचं. त्याच्यानंतर G5H5 सिलेक्ट करून याला मर्ज सेंटर. ओके, त्याच्यानंतर तूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ, मूग डाळ जे आहेत सिलेक्ट करायचे, यांना सेंटर अलाइनमेंट द्यायची. ओके, त्याच्यानंतर जे आपण नंबर्स या ठिकाणी हे केले होते, फिल्स सिरीज मधून घेतले होते, यांना सेंटर अलाइनमेंट द्यायची. ओके, त्याच्यानंतर आपण स्टेज जे टाईप केलेत या स्टेजला आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. यांना लेफ्ट अलाइनमेंट देऊन या ठिकाणी अलाइनमेंट ऑप्शन मध्येच आपल्याला या ठिकाणी इन्क्रीज इन डेट म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती फक्त तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण डॉट्स टाईप केले या डॉट्स टाईपना सिलेक्ट करायचं, या ठिकाणी याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. ओके, त्याच्यानंतर जे आपण नंबर्स या ठिकाणी टाईप केलेत या नंबर्सना सिलेक्ट करायचं, यांना राईट अलाइनमेंट द्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला फिगर्स इन केजेस, ओके, फिगर्स इन केजेस या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. फिगर्स इन केजेस आपल्याला बी पासून ते एच पर्यंत म्हणजेच आपल्या स्टेटमेंटच्या एंडिंग पर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. याला मर्ज सेंटरच्या पुढे या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन आहे मर्ज अक्रॉस, यावरती क्लिक करायचं, याला राईट अलाइनमेंट द्यायची. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्या स्टेटमेंटची हेडिंग आहे, आपले स्टेटमेंटच्या हेडिंगला सिलेक्ट करायचं, याला मर्ज सेंटर करायचं, बी पासून ते एच पर्यंत सिलेक्ट करायचं आणि याला मर्ज सेंटर करायचं आणि याची साईज 16 ठेवायची आपल्याला. किती? 16. ओके, त्याच्यानंतर याला बोल्ड अंडरलाईन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपला हा टेबल जो आहे या टेबलची जी हेडिंग आहे या टेबलच्या हेडिंगला सिलेक्ट करायचं, याला बोल्ड करायचं. बोल्ड केल्यानंतर बॉर्डर्स ऑप्शन मध्ये यायचं, याला ऑल बॉर्डर ही कमांड अप्लाय करायची. ओके, त्याच्यानंतर त्याचा खालचा जो मॅटर आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, याला आउटसाइड बॉर्डर द्यायची. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, आउटसाइड बॉर्डर दिल्यानंतर सिरियल नंबर या ठिकाणी सिलेक्ट करायचे. सिरियल नंबरला आपल्याला काय करायचं, राईट बॉर्डर द्यायची. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, आपण जे नंबर्स टाईप केले या नंबर्सना सिलेक्ट करायचं, बॉर्डर्स ऑप्शन मध्ये जायचं, या ठिकाणी मोर बॉर्डर्स. ओके,
मोड बोर्ड्स मध्ये गेल्यानंतर आता या ठिकाणी पाहायचं आपल्याला कुठले सेंटरचे आणि या ठिकाणी लेफ्ट साईडचे या ठिकाणी बॉर्डर द्यायचे आहे. तुम्ही यावरती क्लिक करून सुद्धा देऊ शकतात किंवा खालती या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी तुम्ही बॉर्डर देऊ शकता. बॉर्डर दिल्यानंतर तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने बॉर्डर्स येऊन जाते. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला क्वेश्चन्स नुसार या ठिकाणी काय करायचं आपल्याला ज्या ठिकाणी ऍव्हरेज काढायला सांगितलं त्या ठिकाणी ऍव्हरेज ज्या ठिकाणी मॅक्सिमम काढायचं आहे त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला फॉर्म्युलाज ऑप्शन मध्ये जायचं आहे. फॉर्म्युलाज ऑप्शन मध्ये आल्यानंतर या ठिकाणी काय करायचं ॲटोसम मध्ये यायचं आहे. ॲटोसम मध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय सांगितलं आपल्याला फर्स्ट क्वेश्चन मध्ये फाइंड द ॲव्हरेज ऑफ प्रोडक्शन कॉलम इन टूर ड्रॉ अँड शो इन इट इन सेल E15. ई कॉलम 15 नंबर रॉ याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं ॲव्हरेज काढायला सांगितलं. त्याच्यामुळे काय करायचं फॉर्म्युलाज ऑप्शन मध्ये येऊन ॲटोसम मध्ये जायचं. या ठिकाणी ॲव्हरेज हे करायचं या ब्रॅकेटच्या मधोमध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे. केल्यानंतर 1320 ते 550 पर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि एंटर प्रेस करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला मॅक्सिमम काढायला सांगितल्यामुळे मॅक्सिममला या ठिकाणी क्लिक करायचं. ब्रॅकेटच्या मधोमध क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्ही टाईप करून सुद्धा या ठिकाणी काढू शकतात. F7 डबल डॉट ते F14 अशा पद्धतीने टाईप करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी ॲव्हरेज मॅक्सिमम मिनिमम या ठिकाणी काढू शकता. किंवा तुम्ही आता आपल्याला थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय फाइंड द मिनिमम व्हॅल्यू इन कॉर्पोरेशन C15. आपल्याला काय सांगितलं G15 मध्ये काय करायला सांगितलं आपल्याला मिनिमम काढायला सांगितलं. त्याच्यामुळे काय करायचं या ठिकाणी मिनिमम ॲटोसम मध्ये यायचं मिनिमम ब्रॅकेटच्या मधोमध क्लिक करायचं. तुम्ही या ठिकाणी 1430 पासून ते 540 पर्यंत सिलेक्ट करून किंवा या ठिकाणी G7 डबल डॉट G14 टाईप करून देखील या ठिकाणी तुम्ही मिनिमम मॅक्सिमम या ठिकाणी काढू शकता. त्याच्या दोन मेथड आहेत टाईप करून काढायच्या आणि सिलेक्ट करून. ज्याच्यापैकी तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही वापरा. आता शेवटच्या कॉलम मध्ये काय सांगितलं आपल्याला सम काढायला. त्याच्यामुळे ॲटोसम मध्ये यायचं सम ब्रॅकेटच्या मधोमध क्लिक करायचं किंवा तुम्ही या ठिकाणी H7 डबल डॉट ते H14 अशा पद्धतीने टाईप करून आणि मिनिमम मॅक्सिमम काढू शकता. अशा पद्धतीने काढल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला होम टॅब मध्ये यायचं आहे. होम टॅब मध्ये आल्यानंतर जे आपण मिनिमम मॅक्सिमम ॲव्हरेज आलेले आहेत त्यांना काय करायचं सिलेक्ट करायचं. त्यांना राईट अलाइनमेंट द्यायची. ऑल बॉर्डर्स ऑप्शन मध्ये जायचं आणि ऑल बॉर्डर ही कमांड अप्लाय करायची. ओके. त्याच्यानंतर काय करायचं स्टेटमेंटच्या हेडिंग पासून ते स्टेटमेंटच्या एंडिंग पर्यंत आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. त्याला मिडल अलाइनमेंट द्यायची. ओके. त्याच्यानंतर काय करायचं एकदम या एरोला क्लिक करून एकदम शेवटी यायचं. शेवटी आल्यानंतर फॉर्मॅट ऑप्शन वरती जायचं आहे. रॉ हाईट या ठिकाणी याची रॉ जी हाईट जी आहे त्या ठिकाणी 25 ठेवायची आहे आणि ओके बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ओके. अशा पद्धतीने हा स्टेटमेंट क्वेश्चन आहे. जर विद्यार्थी मित्र तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा.